नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय, पोलीस भरती, तलाठी भरती व इतर सरळ सेवाला मागील वर्षी विचारले गेलेले प्रश्न बघणार आहोत, जे की आगामी भरतीमध्ये येण्याची संभावना आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे, बाल्कन प्रदेश हा टिंबटिंब देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे क. तुर्कस्तान. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत न्यायमूर्ती गोखले, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि विठ्ठलरामजी शिंदे. मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो आपला, ग्रामपंचायतमध्ये एकूण किती सदस्य असतात? पर्याय आहेत 7 ते 17, 5 ते 15, 7 ते 15 आणि 5 ते 15. मित्रांनो, ग्रामपंचायतमध्ये एकूण 7 ते 17 सदस्य असतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी. राजगोपालाचारी, पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या? पर्याय मित्रांनो अल्ट्रासोनिक, अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड आणि व्हिजिबल. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. अल्ट्रासोनिक. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना टिंबटिंब रंगाची शिधापत्रिका असते. पर्याय मित्रांनो केशरी, काळ्या, पिवळ्या आणि पांढऱ्या. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक क. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका असते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? पर्याय मित्रांनो महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जगन्नाथ शंकर सेठ आणि पंडित रमाबाई. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1848 साली महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? पर्याय आहे मित्रांनो नोमॅडलँड, अनोरा, ओपेनहायमर आणि पॅरासाइट. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अनोरा हा ऑस्कर पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, 1 किलो बाईट म्हणजे किती? पर्याय आहे 1000 बाईट, 1024 बाईट, 1036 बाईट आणि 1012 बाईट. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ब. 1 किलो बाईट म्हणजे 1024 बाईट. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, पंतप्रधान उज्ज्वला योजना पुढीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली? पर्याय आहे 1 मे 2015, 1 मे 2016, 1 मे 2017 आणि 1 मे 2018. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ब. 1 मे 2016 रोजी उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, दीपा करमारकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहे ॲथलेटिक्स, कुस्ती, जिम्नॅस्टिक आणि नेमबाजी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक क. दीपा करमारकर जिम्नॅस्टिक खेळाशी संबंधित आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो, ROM म्हणजेच रॉम म्हणजे काय?
पर्याय आहे रँडम ऑपरेटिंग मेमरी, रीड ओनली मेमरी, रँडम ओनली मेमरी आणि रिअल ऑपरेटिंग मेमरी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रीड ओनली मेमरी हे याचं योग्य उत्तर राहील. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 आहे 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. 2025च्या वेळी प्रजासत्ताक दिनाला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तर ऑप्शन आहे मित्रांनो आपले दीपा करमारकर, विराट कोहली, शेखर कपूर आणि शरद पवार. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, शेखर कपूर यांना 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो आपला सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले. पर्याय आहे मित्रांनो आपले लोकमान्य टिळक, बेहरामजी मलबारी, महात्मा फुले, गोपाळ आगरकर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आपले सुधारक हे साप्ताहिक गोपाळ आगरकर यांनी सुरू केले. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो आपला स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते. पर्याय आहे मित्रांनो महात्मा फुले, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक आणि रामकृष्ण परमहंस. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ड, रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो आपला भारतात बँकांची बँका म्हणून कोणती बँक ओळखली जाते. ब SBI, क राज्य मध्यवर्ती सहकारी बँक आणि ड RBI. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे RBI ही बँक बँकांची बँका म्हणून ओळखली जाते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. तर पर्याय आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी राजगोपालाचारी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 आहे मित्रांनो जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो. पर्याय आहे मित्रांनो गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा मुख्य अधिकारी. तर जिल्हा परिषदेचा सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. बघूया पुढचा प्रश्न. 19वा प्रश्न आहे मित्रांनो आपला बहुजन हिताय बहुजन सुखाय ही टिंब यांची शिकवण होय. पर्याय मित्रांनो आपले वर्धमान महावीर, भगवान बुद्ध, शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भगवान बुद्ध यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण दिली. बघूया पुढचा प्रश्न. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशास संबोधतात. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशास संबोधतात. ऑप्शन आहेत चीन, म्यानमार, जपान आणि इंडोनेशिया. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत. पर्याय आहे सदानंद दाते, रश्मी शुक्ला, संजय पांडे आणि विश्वास नांगरे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या सध्याच्या पोलीस महासंचालक आहेत. 31 डिसेंबर त्यांचा राजीनामा मंजूर होणार आहे आणि त्यानंतर सदानंद दाते हे पोलीस महासंचालक होणार आहेत. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 22 आहे मित्रांनो भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे. पर्याय आहे लक्षद्वीप, बॅरन बेट, निकोबार बेट आणि साकलिन बेट. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो
बॅरन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो, सध्याचे भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? पर्याय आहे मित्रांनो, अरुण जेटली, राजनाथ सिंग, अमित शहा आणि निर्मला सीतारामन. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, सध्याचे भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आहेत. बघूया पुढचा प्रश्न. रॅडक्लिफ लाईन टिंबटिंब व टिंबटिंब या दोन देशातील सरहद्द दर्शवते. पर्याय आहे मित्रांनो, भारत पाकिस्तान, भारत पाकिस्तान, पाकिस्तान अफगाणिस्तान, भारत श्रीलंका आणि भारत नेपाळ. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, भारत पाकिस्तान या दोन देशातील रॅडक्लिफ लाईन सरहद्द दर्शवते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? पर्याय आहे आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया आणि अमेरिका. तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया खंड आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 26 आहे मित्रांनो आपला, महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते? पर्याय आहे पहिले, 20वे, 21वे आणि 24वे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे 24वे तीर्थकार होते. आणि मित्रांनो, महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे शेवटचे तीर्थकार होते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पर्याय मित्रांनो, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाल, विनायक दामोदर सावरकर आणि मादाम कामा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. बघूया पुढचा प्रश्न. कमवा व शिका ही मूळ योजना कोणी चालू केली? पर्याय आहे मित्रांनो, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भाऊराव पाटील आणि पंजाबराव देशमुख. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, कमवा व शिका ही मूळ योजना भाऊराव पाटील यांनी चालू केली. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 31 आहे मित्रांनो आपला, पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो? पर्याय आहे मित्रांनो, विस्तार अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पंचायत समितीचा प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो आपला, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पर्याय आहे जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी, राज्य शासन, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जिल्हा अधिकारी व उपजिल्हाधिकारी पोलीस पाटलाची नेमणूक करत असतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 31 आहे मित्रांनो आपला, भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? पर्याय आहेत 26 जानेवारी 1949, 26 नोव्हेंबर 1950, 26 जानेवारी 1950 आणि 26 नोव्हेंबर 1949. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले आणि याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाला. बघूया पुढचा प्रश्न. घरातील सर्व विद्युत उपकरणे टिंबटिंब दाखवतात. घरातील सर्व विद्युत उपकरणे टिंबटिंब दाखवतात. पर्याय आहे मित्रांनो, एकसर जोडणी, समांतर जोडणी, त्रयस्तर जोडणी आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, घरातील सर्व विद्युत उपकरणे हे समांतर जोडणी दाखवतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 33 आहे मित्रांनो आपला, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? पर्याय आहेत कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोजन आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, हायड्रोजन
हरितगृह वायू नाही. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 34 आहे मित्रांनो आपला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? पर्याय आहे मित्रांनो आपले श्री शक्तिकांत दास, उर्जित पटेल, श्री डी सुब्बाराव, श्री संजय मल्होत्रा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ड, श्री संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. बघूया पुढचा प्रश्न. टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. पर्याय आहे ॲडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल, रॉबिन्स आणि यापैकी नाही. तर मित्रांनो ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. बघूया पुढचा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जॉन मथाई हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. बघूया पुढचा प्रश्न. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहे राष्ट्रपती, अर्थमंत्री, पंतप्रधान आणि यापैकी नाही. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, पंतप्रधान हे नीती आयोगाचे कायमस्वरूपी अध्यक्ष असतात. बघूया पुढचा प्रश्न. 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? पर्याय आहे मित्रांनो राष्ट्रपती, अर्थमंत्री, वित्त सचिव सरकार आणि RBIचे गव्हर्नर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 रुपयाच्या नोटावर वित्त सचिव, भारत सरकार यांची सही असते. बाकीच्या सर्व नोटावर RBIचे गव्हर्नर यांची सही असते. बघूया पुढचा प्रश्न. डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? पर्याय आहे महर्षी कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि छत्रपती शाहू महाराज. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केली. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न क्रमांक 40 आहे मित्रांनो. खालीलपैकी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण? पर्याय आहे भालचंद्र नेमाडे, श्रीपाल सबनीस, पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भालचंद्र नेमाडे. बघूया पुढचा प्रश्न. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहे साहित्य, शेती, चित्रपट आणि क्रिकेट. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटाशी संबंधित आहे. बघूया पुढचा प्रश्न. संगणक हे टिंबटिंब साधन आहे. संगणक हे टिंबटिंब साधन आहे. पर्याय आहे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्पुटनिक. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो संगणक हे इलेक्ट्रॉनिक्स साधन आहे. जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? पर्याय आहे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि ओडिसा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जल्लीकट्टू हा तामिळनाडू राज्यातील पारंपरिक खेळ आहे. आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे? आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे? पर्याय मित्रांनो आशिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे युरोप या ठिकाणी आल्प्स पर्वतरांगा आहेत. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे मित्रांनो आपला. पांढरे फूल कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे? पांढरे फूल कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे? पर्याय आहे ऑस्ट्रेलिया, इटली, इजिप्त आणि अमेरिका.
याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह पांढरं फूल आहे. राज्यसभेचे सभापती कोण असतात? पर्याय आहे मित्रांनो लोकसभा सभापती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि निवृत्त न्यायाधीश. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लोकसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टिंबटिंब यांच्याकडून शपथ दिली जाते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ टिंबटिंब यांच्याकडून दिली जाते. पर्याय आहे मित्रांनो मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपती, राज्यपाल आणि निवृत्त न्यायाधीश. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर राज्याचे राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना तसेच बाकींच्या मंत्र्यांना शपथ देतात. प्रश्न क्रमांक 48 आहे मित्रांनो सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. पर्याय आहे प्रदेश, मानव, निसर्ग आणि वाहतूक. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात मानव हा केंद्रबिंदू असतो. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे टिंबटिंब कमी होते. पर्याय आहे वस्तुमान, आकारमान, वजन आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वजन. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे वजन कमी होते. भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे झाले. भारताचे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे झाले. पर्याय आहे मुंबई, पुणे, कलकत्ता आणि मद्रास. तर मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.